नवापूर शहरात खानदेश कुलस्वामिनी कानुबाई मातेचा उत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न. ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक. 25 कानुबाई मातांच्या मूर्तींना भावपूर्ण विसर्जन. खानदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी असलेल्या कानुबाई मातेचा उत्सव नवापूर शहरात पारंपरिक भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला. वर्षानुवर्ष चालत आलेल्या या लोकपरंपरेला यंदाही नवापूरकरांनी मोठ्या श्रद्धेनं जपत उत्सव साजरा केला. कानुबाई माय आली अंगणी, सुख समृद्धी नांदो घरोघरी या श्रद्धेनं शहरातील विविध भागात कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली. खानदेशाच्या लोकजीवनात कानुबाई मातेचं स्थान अत्यंत महत्वाचं मानलं जातं. देव घरचा असो व गावचा, श्रद्धा खरी असेल तर कृपा नक्कीच होते, अशी जुनी धारणा आजही या उत्सवाच्या माध्यमातून जिवंत असल्याचं पाहायला मिळतं. मातीच्या मूर्तीत मातेचं रूप साकारून तिची पूजा करण्याची परंपरा ही खानदेशाच्या संस्कृतीतील श्रद्धा, मातीशी असलेलं नातं आणि सामूहिक एकोप्याचे प्रतीक मानली जाते. आरती, भजन आणि फुगडीनं रंगला उत्सव. 16 ऑगस्ट 2026 रोजी विविध ठिकाणी कानुबाई मातेची विधिवत स्थापना करण्यात आली. सायंकाळी 7:30 वाजता मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर रात्री भजन संध्येचं आयोजन करण्यात आलं होतं. भक्तिगीतांच्या स्वरांनी परिसर भक्तिमय झाला, तर महिला वर्गानं पारंपरिक नृत्य आणि फुगडीचा आनंद घेत उत्सवात रंग भरला. यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव, नगरसेविका सविता नगराळे, मीनाक्षी वळवी, डॉक्टर अर्चना नगराळे, भालचंद्र पाटील, आनंद वशिष्ठ, शरद चव्हाण, संजय चव्हाण आणि किशोर चव्हाण यांच्यासह नागरिकांनी कानुबाई मातेचं दर्शन घेतलं. जुन्या परंपरेनुसार एकत्र आल्या 25 कानुबाई माता. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरात यंदा एकूण 25 कानुबाई मातेच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. जुन्या परंपरेनुसार सर्व कानुबाई माता श्री दत्त मंदिराजवळ एकत्र आणण्यात आल्या. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. शास्त्रीनगर, श्री दत्त मंदिर, गुजर गल्ली आणि महादेव गल्ली या प्रमुख भागांमधून वाजत गाजत मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणुकीत महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. ठिकठिकाणी भाविकांनी मातेचं दर्शन घेतलं. जशी माती तशी माणसं आणि जशी श्रद्धा तशी संस्कृती या उक्तीचा प्रत्यय या उत्सवातून आला. महिलांनी व पुरुषांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला. ढोल ताशांचा निनाद, मातेचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रंगावली नदीकाठी विधिवत विसर्जन. मिरवणूक रंगावली नदीकाठी पोहोचल्यानंतर कानुबाई मातेचं विधिवत पूजन करण्यात आलं. आरती करून भक्तिभावानं मातेचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं मातेचं अंतिम दर्शन घेतलं. आली माय माहेरी, जाईल पुन्हा घरी, कृपा ठेव माय आमूच्या घरी अशा भावनेनं भाविकांनी कानुबाई मातेचा निरोप दिला. विसर्जनावेळी महिला व पुरुषांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त. उत्सव आणि विसर्जन. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित अहिरे, उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे आणि अश्विनी सानप यांच्यासह गृहरक्षक दल व पोलीस अंमलदारांनी चोख बंदोबस्त ठेवला. खानदेशाच्या मातीतील श्रद्धा, परंपरा, महिला पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सामाजिक एकोप्याचं दर्शन घडवणारा कानुबाई माता उत्सव नवापूर शहरात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. उत्सवाच्या माध्यमातून जुन्या परंपरांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्यही या निमित्तानं झालं. पंचतारका न्यूज नेटवर्कसाठी वसंत वाणी, नवापूर.